प्रशांत कोरटकरांचा जामीन अर्ज रद्द करा। कोल्हापूर पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा अर्ज केलाय आणि कोर्टात हजर राहण्याचे कोरटकरांना आदेश दिलेत। कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये कोरटकरांच्या जामिनाबाबतची आज सुनावणी आहे। छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर जामीन अर्ज रद्द करावा यासाठी कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आणि या अर्जावर आज सुनावणी होणार आहे। तर प्रशांत कोरटकर याला उच्च न्यायालयानं हजर राहण्याचे आदेश दिलेत। दरम्यान आज कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं देखील कोरटकर याच्या जामिनावर सुनावणी घेणार आहे। तर कोरटकर यानं छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द आणि वादग्रस्त वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। या संदर्भात कोरटकर याच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे। कोल्हापूर पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज केलाय। तर आज कोर्टात हजर राहण्याचे कोरटकरला आदेश देण्यात आलेले आहेत। कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये आज या संदर्भातली सुनावणी होणार आहे। त्यामुळे आज संपूर्ण राज्यातल्या जनतेचं शिवप्रेमींचं लक्ष या सुनावणीकडे असणार आहे। तर जामीन अर्ज रद्द करावा असा कोल्हापूर पोलिसांनी याचिका केली आहे।